वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण राज्यघटनेतील घटनेची वैशिष्ट्ये, स्रोत आणि नागरिकत्व, तर या लेक्चरचा ॲक्च्युली दुसरा पार्ट आहे हा, कारण पहिल्या लेक्चरमध्ये सगळे पॉईंट आपण कव्हर करू शकलो नव्हतो. तर जे पॉईंट्स आपले राहिलेले आहेत ते पॉईंट्स आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये काही प्रश्न आहेत आणि त्यानंतर काही घटक आहेत जे मी एक्सप्लेन केलेले आहेत. सो पहिल्यांदा काही क्वेश्चन्स पाहूयात आपण आणि त्यानंतर काही पॉईंट्स आहेत ते आपण स्पष्टीकरण त्यांचं पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते, इंग्लंडमध्ये मात्र. विधान 1 आहे, प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रति स्वाक्षरी असते. विधान बी आहे, राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण राजा चूक करू शकत नाही. वरील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे किंवा कोणती विधाने योग्य आहेत? पहिला पर्याय आहे विधान ए योग्य, पर्याय क्रमांक 2 आहे विधान बी योग्य, पर्याय क्रमांक 3 आहे ए आणि बी दोन्ही योग्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे एकही नाही, म्हणजे दोन्ही विधानं योग्य नाहीत. तर तुम्हाला मी जसं मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्हाला स्वतःचा आन्सर रेडी ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुमचं आन्सर जे आहे ते टॅली करून पाहायचं आहे. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ओके. तर काही प्रश्न जे आहेत ते आयोगाने विचारलेले प्रश्न मी ॲज इट इज घेण्याचं रिझन सांगते. जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं असेल, ज्यांनी तुमच्यापैकी ॲनालिसिस केलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की खूप प्रश्न असे आहेत जे आयोगाने ॲज इट इज रिपीट करून विचारलेले आहेत. ज्यांनी खरंच डीपमध्ये ॲनालिसिस केले ना, त्यांना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहण्याची म्हणजे का गरज आहे किंवा हे किती महत्त्वाचं आहे हे फक्त त्यांनाच समजू शकतं ज्यांनी डीपमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे. ठीक आहे. तर आता या प्रश्नाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूयात. ब्रिटनमध्ये तिथला जो कोणी राजा असेल किंवा जी राणी असते त्यांना प्रतिकात्मक प्रमुख मानण्यात येतं आणि त्यामुळे जे पण काही सरकारी आदेश असतात त्याच्यावरती राजाची सही नसते. राजाला तिथं एक विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि जो काही आदेश असेल त्याच्यावरती राजा सही करत नाही, तर संबंधित मंत्री जो असतो तो त्याच्यावरती सही करतो. कारण तिथे सामुदायिक जबाबदारी, जसं आपल्याकडे सामुदायिक जबाबदारी आहे त्याच पद्धतीने तिथे व्यक्तिगत जबाबदारीचं तत्व सुद्धा लागू आहे. म्हणजे ज्यावेळेला एखादी व्यक्ती सही करत आहे तर तिथे त्या व्यक्तीची वैयक्तिक जबाबदारी सुद्धा लागू होते आणि त्यामुळे मंत्री जो असतो तो व्यक्तिशः राजपदाला जबाबदार असतो. जसं की आपल्याकडे मंत्रिमंडळ जे आहे ते लोकसभेला जबाबदार असतं, हे तुम्ही बऱ्याचदा वाचलेलं असेल. ठीक आहे. पण ज्यावेळेला असं काही होतं की म्हणजे तिथे जर समजा एखादा आदेश चुकीचा झाला तर तिथे त्या आदेशावरती मंत्र्याची प्रतिस्वाक्षरी असल्यामुळे तिथे राजाला न्यायालयात नेलं जात नाही, कारण तिथे एक समज आहे किंवा एक गोष्ट मांडण्यात येते आणि ती म्हणजे राजा कधीही चूक करू शकत नाही. तर हा प्रश्न जो आहे तो ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे पण आपल्या एक्झामला विचारलेला नाहीये. त्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो, म्हणून या प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 371 काय सांगते? कलम 371 जे आहे ते कशाशी संबंधित आहे? तर हा प्रश्न अगदी साधा सोपा वाटू शकतो, पण याच्यामध्ये आपल्याला किती क्रिटिकल प्रश्न येऊ शकतात याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. तर इथे काही पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे, जम्मू व काश्मीरबाबतची विशेष तरतूद 371 मध्ये दिली आहे. पर्याय क्रमांक 2 आहे, केवळ उत्तर पूर्व करताच्या विशेष तरतुदीच्या आहेत त्या 371 मध्ये आहेत. पर्याय क्रमांक 3 आहे, हैदराबाद म्हणजे केवळ हैदराबाद राज्याकरताच्या ज्या विशेष तरतुदी आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 आहे, विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी इथे दिलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विविध राज्यांकरिताच्या विशेष तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत कलम 371 मध्ये. आणि जर आपण जम्मू काश्मीरचा विचार केला तर तुम्हाला माहिती आहे की जम्मू काश्मीर राज्याला अनुच्छेद 370 अन्वये काही विशेष अधिकार देण्यात आले होते, जे की म्हणजे 370 मधल्या तरतुदीच्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणि ही एक हायलाईट होती 2019 मधली, जी आपल्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची आहे की ते बिल कुठे मांडलं गेलं पहिल्यांदा, ते विधेयक ते कशा पद्धतीने पारित करण्यात आलं, त्याच्यामुळे काय बदल झाले. तर आपण त्याच्यावरचा एखादा व्हिडिओ नक्कीच पाहूयात. पण त्यापूर्वी आपण आता 371 मध्ये एक्झॅक्टली काय तरतुदी आहेत आणि त्या कोणत्या राज्यासाठी आहेत हे पाहणार आहोत. कलम 371चा विचार केला तर 371 हे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी आहे. 371A मध्ये नागालँड राज्यासाठीच्या तरतुदी आहेत.
त्यानंतर 371 मध्ये आसाम राज्यासाठीच्या तरतुदी आहेत. 371 मध्ये मणिपूरसाठीच्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 371 आंध्र प्रदेशमधल्या ॲक्च्युली जे विद्यापीठ आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी जे 371D आणि ई ही 2 कलमं आहेत. 371F हे सिक्कीमसाठी आहे. मिझोरामसाठी 371G आहे. अरुणाचल प्रदेशसाठी 371H आहे. गोव्यासाठी 371I आणि कर्नाटकसाठी 371J. तर मी ऑलरेडी ज्यांनी सुरुवातीला ॲडमिशन घेतलं होतं त्यांना 371 या कलमाचा ॲक्सेस दिला होता. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, हे जे 371 स्पेशल असं एक लेक्चर आहे ते मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 371 या कलमाशी रिलेटेड सगळी माहिती मिळेल, प्लस ही कलमं लक्षात ठेवण्याची ट्रिकसुद्धा त्याच्यामध्ये मिळेल. सो इथे मी ते जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण तुम्हाला तो सेपरेट व्हिडिओ 371 या कलमाचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, तर त्याचा ॲक्सेस मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे मग तिथून तुम्ही हे तुम्हाला कव्हर करायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा. इथे काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी कोणत्या वैशिष्ट्यांना सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये असं म्हटलेलं आहे हे विचारलेलं आहे. ए आहे समतेचे तत्व, बी स्वातंत्र्याचे तत्व, सी संघराज्य, डी समाजवादी संरचना, ई न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि एफ धर्मनिरपेक्षता. खाली पर्याय आहेत ए बी सी डी ई एफ. पर्याय क्रमांक 2 आहे ए सी ई एफ. पर्याय क्रमांक 3 आहे ए बी सी डी एफ आणि पर्याय क्रमांक 4 आहे ए बी सी ई एफ. तर याच्यापैकी अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. तर या प्रश्नाचं जर आपण बरोबर उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क्रमांक 2 ए सी ई एफ, म्हणजे समतेचे तत्व, संघराज्य, त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि धर्मनिरपेक्षता ही जी आहे ती संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. या व्यतिरिक्तही काही आहेत जी तुम्हाला माहितीच असायला हवीत, कदाचित याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर ही 4 तर आपण पाहिली. त्याचबरोबर लोकशाही आहे, कायद्याचे राज्य आहे, देशाचे सार्वभौमत्व आहे, देशाची एकता आणि एकात्मता आहे, घटना ही श्रेष्ठ आहे, सो घटनेचं श्रेष्ठत्व येतं याच्यामध्ये, लोकशाही आणि गणराज्य असणारं शासन, सत्तेचं जे विभक्तीकरण केलेलं आहे कार्यकारी मंडळामध्ये आणि कायदे मंडळामध्ये, त्याचबरोबर न्याय मंडळामध्ये. तुम्हाला माहिती असेल की आपल्याकडे जी पण सत्ता आहे ती कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ याच्यामध्ये विभागलेली आहे. तर ही सगळी आपल्या घटनेची पायाभूत वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे, आणि एक खटला होता SR बोमई खटला 1994चा, SR बोमई खटला 1994चा, आणि त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्यांना न्यायालयाने ही आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत, संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत म्हणून मान्यता दिली होती. ठीक आहे, धर्मनिरपेक्षता हा शब्द तुम्हाला आठवत असेल, मी लेक्चरमध्ये सांगितलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीने सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते? राज्यघटनेमध्ये एकूण परिशिष्ट किती, कलम किती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. इथे आपल्याला 4थ्या परिशिष्टाबद्दल किंवा 4थ्या अणुसूचीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ए, या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी आहे. बी, या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप यांची यादी आहे. सी, या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे. आणि डी, या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदींचा समावेश आहे. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या परिशिष्टामध्ये राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे. राज्यघटनेची एकूण परिशिष्ट जर आपण पाहिली तर ती 12 आहेत. इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, काही महत्त्वाची आहेत, जसं की भाषांचा समावेश कुठे आहे, त्यानंतर राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकाऱ्यांची जी वाटणी करण्यात आलेली आहे, संघसूची असेल, राज्यसूची असेल, समवर्ती सूची असेल, ते कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, तर हे सगळे महत्त्वाचे आहेत. पहिल्या परिशिष्टाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि राज्यक्षेत्र यांचा उल्लेख आपल्याला आढळतो. दुसरं परिशिष्ट खूप महत्त्वाचं आहे, दुसरी अणुसूची, त्याच्यामध्ये वित्तलब्धी, भत्ते आणि विशेषाधिकार दिलेले आहेत. पण इथे पण लक्षात घ्या की
परिशिष्टामध्ये वित्तलब्धी भत्ते आणि विशेषाधिकार कोणाकोणाचे दिलेले आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे, आणि त्याचबरोबर सेपरेटली कोणाचा उल्लेख केलेला आहे ते. आणि याही पेक्षा महत्त्वाचं आहे तिसरं परिशिष्ट किंवा तिसरी अनुसूची, ज्याच्यामध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा दिलेला आहे. राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती जे आहेत त्यांच्या शपथेचा नमुना किंवा त्यांची शपथ ही वेगळ्या अशा कलमामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर राज्यपालांची शपथ सुद्धा वेगळ्या कलमामध्ये दिलेली आहे. तर हे मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजेत. चौथं परिशिष्ट, चौथी अनुसूची, याच्यामध्ये राज्यसभेतील जागा आहे, जे आत्ता आपण प्रश्नामध्ये पाहिलं. 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचं प्रशासन याबाबतची तरतूद आहे. 6व्या अनुसूचीमध्ये आदिवासी क्षेत्र. तर लक्षात घ्या, इथे 5वी आणि 6वी याच्यामध्ये आपलं थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं. तर 5वी जी आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या की अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती आहेत, आणि 6व्या परिशिष्टामध्ये आदिवासी क्षेत्रांचं प्रशासन आहे. 7व्यामध्ये संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची आहे. 8व्यामध्ये मान्यताप्राप्त भाषांची यादी आहे, त्याच्यामध्ये एकूण 22 मान्यताप्राप्त भाषा आहेत. 9वी जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये काही कायदे आणि विनियमने विधिग्राह्य असण्याबाबतची तरतूद आहे. 10वी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. 10व्या अनुसूचीवरती आपल्याला प्रश्न विचारलाच जाऊ शकतो. त्याचं रिझन म्हणजे तुम्हाला 2019 मधील महाराष्ट्रात झालेल्या निवडणुका आठवत असतील, विधानसभेच्या निवडणुका, आणि निवडणुकांपेक्षाही जास्त त्याच्यानंतर ज्यावेळेला सत्ता स्थापनेसाठी दावा करायचा होता त्यावेळेला कोण कोणत्या पक्षातून कुठे जाणार, आणि मग तिथे व्हीप ही एक कन्सेप्ट जी होती की व्हीपचा नेता किंवा म्हणजे व्हीप जे काही कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दलची खूप जास्त चर्चा होती. आणि हे जे प्रश्न आहेत म्हणजे व्हीप हे काही घटनात्मक पद नाहीये, पण एखाद्या पक्षाचा तो प्रमुख जो कोण असेल तो त्याचा जो निर्णय असेल तर तो बाकी जे लोक निवडून आलेले आहेत, जसं की आता आमदार, आपण राज्यांचा विचार केला तर त्यांच्यावरती तो बंधनकारक असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे करंटशी रिलेटेड असल्यामुळे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, आणि याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण पक्षांतर बंदी कायदा जो आहे याच्यावरती लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेला पण खूप डिस्कशन झालं होतं, आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळीही खूप जास्त डिस्कशन झाले. त्यामुळे 10वी अनुसूची किंवा 10वं परिशिष्ट यावरती आपल्याला प्रश्न बनू शकतो. 11व्या अनुसूचीचा विचार केला तर पंचायतीच्या अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत, आणि 12व्या अनुसूचीचा विचार केला तर नगरपालिका अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. ही जी 11वी आणि 12वी अनुसूची आहे तर त्या अनुक्रमे 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती यांनी ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत राज्यघटनेत. म्हणजे 11वी आणि 12वी जी अनुसूची आहे किंवा परिशिष्ट आहे ते घटनेमध्ये आधी नव्हतं, ते नंतर ऍड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 10वी अनुसूची सुद्धा जी आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात कोणते विधान गैरलागू आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. 4 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, पंडित नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. दुसरं विधान आहे, दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला. तिसरं विधान आहे, उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. आणि चौथं विधान आहे, या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर यापैकी कोणतं विधान गैरलागू आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं जर आपण बरोबर उत्तर पाहिलं तर ते आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आला. तर हे विधान चुकीचं असण्यापाठीमागे रिझन काय आहे? कारण उद्दिष्टांच्या आपण जनरली जर हा प्रश्न वाचला तर आपल्याला सगळी विधानं बरोबर वाटू शकतात. पंडित नेहरूंनी हा ठराव जो आहे, उद्दिष्टांचा ठराव, हा घटना समितीपुढे मांडला होता दिनांक 13 डिसेंबर 1946 ला, आणि तो स्वीकृत करण्यात आला 22 जानेवारी 1947 ला. उद्दिष्टांचा ठराव जो आहे तो घटना समितीसाठी दिशादर्शक होता, पण या ठरावानुसार भारत हे एक स्वतंत्र, सार्वभौम व गणराज्य असल्याचं घोषित करण्यात आलं. समाजवादी हा जो शब्द आहे तो 42व्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आला. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा प्रास्ताविकेमध्ये हा शब्द आहे हे आठवतं. चौथं विधान आपल्याला सरळ सरळ बरोबर वाटतं, पण इथे आपल्याला उद्दिष्टांच्या ठरावाबाबत विचारलेलं आहे. म्हणजे स्पेसिफिक तिथे ज्यावेळेला तो ठराव मांडण्यात आला त्यावेळेच्या या गोष्टी आहेत.
समाजवादी हा शब्द जो आहे तो नंतर ऍड करण्यात आलेला आहे. आणि हे जर आपल्याला म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड जर नसेल तुमचा एक्झाम पेपरमध्ये, एक्झाम हॉलमध्ये, तर हा प्रश्न 100% आपण चुकू शकतो. ज्यावेळेला जनरली तुम्हाला कोणी प्रश्न विचारते किंवा मी आत्ता विचारते, तुम्ही ते इझिली सॉल्व्ह कराल. पण ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असता तर त्यावेळेला असे प्रश्न चुकतात. त्याचं रिझन असतं प्रेझेन्स ऑफ माइंड असेल, किंवा दुसरी गोष्ट, जर समजा तुम्हाला भीती वाटत असेल पेपरची तर त्यामुळे हे होऊ शकतं. आणि त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं याबद्दल आपण डिस्कशन करणारच आहोत. पुढील आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील विधाने विचारात घ्या. इथं काही विधानं दिलेली आहेत. विधान ए आहे, सरनामा हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही अथवा कायदे मंडळाच्या अधिकारांवर बंधनेही घालत नाही. हे झालं पहिलं विधान. दुसरं विधान आहे, सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यामध्ये, जो की 1960चा आहे, सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. तिसरं विधान आहे, केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973ला सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. आणि चौथं विधान आहे, भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये 1995ला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असं पुनश्च प्रतिपादन केलं. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? विधान ए, विधान ए आणि सी, विधान बी, सी, डी आणि विधान ए, बी, डी. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथे फक्त पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. सरनामा हा कायदे मंडळांच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि तो कायदे मंडळाच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. हे विधान अगदी बरोबर आहे, जे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. सरनाम्याच्या बाबतीत आपण पाहिलं की उद्दिष्टांचा ठराव हा 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता घटना समितीसमोर, आणि 22 जानेवारी 1947ला तो स्वीकृत सुद्धा करण्यात आला. पण हा जो सरनामा आहे तो आधी सत्तेचं उगमस्थान, राज्यव्यवस्थेचं स्वरूप आणि उद्देश हे स्पष्ट करतो, पण तो कायदे मंडळाच्या अधिकारांवरती बंधने घालत नाही. बेरुबारी खटल्यामध्ये 1960ला सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं मत मांडण्यात आलं होतं. मात्र केशवानंद भारती खटला जो झाला 1973ला आणि भारतीय जीवन विमा निगम खटला जो आहे 1995चा, या दोन्ही खटल्यांमध्ये असं म्हणण्यात आलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. मात्र त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा केली जाऊ शकते कलम 368 अंतर्गत. पण एक मूलभूत संरचनेचं तत्व घालून देण्यात आलं की ज्या गोष्टींमुळे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का लागेल अशी कोणतीही घटना दुरुस्ती करता येणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. आणि 368 नुसार या सरनाम्यामध्ये एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 42वी घटना दुरुस्ती. आणि त्याच्यानुसार काही शब्द टाकण्यात आले जे आपण वारंवार सांगितलेले आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर सत्य नाही म्हणजे काय? तर ते असत्य आहे, म्हणजे चुकीचं आहे. ठीक आहे. ए, फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल. बी, कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल. सी, भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणार या हेतूने करणाऱ्या जे पण राष्ट्र आहेत त्या राष्ट्राला मदत केली असेल आणि भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केले असेल. कोणत्या कारणास्तव भारतीय नागरिकत्व हे रद्द होतं असं विचारलेलं आहे. तर पहिली 3 विधानं जी आहेत ती बरोबर आहे. जर समजा फसवणूक करून किंवा खोटी माहिती दर्शवून वस्तुस्थिती लपवून जर नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर नागरिकत्व रद्द करण्यात येईल. कृतीतून किंवा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी केली असेल किंवा द्रोह केला असं वाटत असेल तरी सुद्धा नागरिकत्व हे रद्द होतं. भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणारं जे कोण राष्ट्र असेल त्या राष्ट्राला जर मदत केली असेल तरी सुद्धा नागरिकत्व रद्द होईल. आणि भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास नाही, तर इथे 7 वर्ष असायला पाहिजे. सामान्यतः 7 वर्ष जर सलग भारताबाहेर वास्तव्य केलं तर नागरिकत्व जे आहे ते रद्द केलं जाऊ शकतं. नागरिकत्व हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे आणि अगेन हा 2019 मध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाची कलमं आहेत ती आपण पाहूयात. नागरिकत्व जर आपण पाहिलं तर ते राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 दरम्यान आपल्याला नागरिकत्वाशी रिलेटेड तरतुदी आढळतात. आणि या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या आपण ब्रिटिश घटनेकडून घेतलेल्या आहेत. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, म्हणजे कोणताही नागरिक हा भारतीय असतो
त्याला वेगळं कोणतंही नागरिकत्व, म्हणजे महाराष्ट्राचा आहे म्हणून महाराष्ट्रीयन, त्याच्यानंतर पंजाबचा आहे म्हणून पंजाबी, असं कोणत्याही प्रकारचं जे नागरिकत्व आहे ते दिलं जात नाही. तर एकच नागरिकत्व असतं आणि ते म्हणजे भारतीय, आणि हे आपण ब्रिटिश घटनेवरून घेतलेलं आहे. नागरिकत्वाशी रिलेटेड तरतुदी जर आपण पाहिल्या, कलम 5 मध्ये जे आहे ते घटनेच्या प्रारंभीचं, म्हणजे जेव्हा घटना लागू झाली त्यावेळेचं जे काही नागरिकत्व असेल त्या संबंधित तरतुदी आहेत. कलम 6 मध्ये पाकिस्तानातून स्थलांतरितांचं नागरिकत्व, म्हणजे पाकिस्तानामधून जे कोणी आले असतील भारतामध्ये त्यांच्याशी रिलेटेड आहे. कलम 7 मध्ये भारतातून स्थलांतर करून पाकिस्तानात ज्या व्यक्ती गेलेल्या असतील त्यांच्या नागरिकत्वाशी रिलेटेड तरतुदी आहेत. कलम 8 मध्ये मूळच्या भारतीय असलेल्या पण ज्या व्यक्ती भारतामध्ये नाही तर भारताबाहेर राहतात अशा व्यक्तींचं नागरिकत्व. त्यानंतर कलम 9 मध्ये आहे परकीय देशाचं नागरिकत्व जर स्वेच्छेने एखाद्याने संपादित केलं तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. अर्थात तुम्ही जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारत असाल तर तुम्हाला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. कलम 10 मध्ये भारताची नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती, म्हणजे ज्याच्याकडे भारतीय असल्याचं, म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो नॅशनॅलिटी ज्यांच्याकडे इंडियन आहे, ती प्रत्येक व्यक्ती संसद जो कोणता कायदा करेल त्या तरतुदींच्या अधीन राहून नागरिक म्हणून कायम राहील. आणि 11वं कलम महत्वाचं आहे, संसदेला नागरिकत्व संपादन करण्याशी रिलेटेड आणि नागरिकत्व समाप्त करण्याशी रिलेटेड कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर हे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे आहेत. बऱ्याचदा असं होतं की नागरिकत्व संपादनाचे मार्ग आणि नागरिकत्व नष्ट होण्याचे मार्ग हे जे आहेत ते आपल्याला नागरिकत्व कायदा 1955 नुसार देण्यात आलेले आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की घाईघाईमध्ये ज्यावेळेला प्रश्न येतो तेव्हा आपल्याला समजतच नाही की हे एक्झॅक्टली कशानुसार दिलेलं आहे. आणि तिथे सरळ वरती प्रश्नामध्ये विचारलेलं असतं की राज्यघटनेतील कलम 11 नुसार किंवा राज्यघटनेत दिलेल्या प्रकार ह्याच्यानुसार, म्हणजे राज्यघटनेमध्ये नागरिकत्व संपादनाचे कोणते मार्ग दिलेले आहेत. आणि खाली जे आहे ते 5 मार्ग तुम्हाला दिसतील, जसं जन्मतत्वाद्वारे, त्याच्यानंतर दुसरा असेल वंशतत्वाद्वारे, तिसरा असेल नोंदणी तत्वाद्वारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि प्रदेशाच्या सामिलीकरणाद्वारे. आणि आपण वरीलपैकी सर्व असं लिहून टाकतो. पण जेव्हा आपण बाहेर येतो आणि का चुकलं आन्सर की आल्यानंतर आपल्याला समजतं अरे हे जे मार्ग आहेत नागरिकत्व संपादनाचे ते तर राज्यघटनेनुसार दिलेलेच नाहीयेत, हे जे आहेत ते नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत दिलेले आहेत. त्यामुळे या ज्या गोष्टी असतात ना, जे पॉइंट मी तुम्हाला सांगते ना की इथे तुम्ही चुकू शकता, ते पॉइंट तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे, आता आपण राज्यघटनेचे काही स्रोत पाहणार आहोत की राज्यघटनेमध्ये ज्या वेगवेगळ्या तरतुदी घेतल्या गेलेल्या आहेत त्या कुठून घेतल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर आपल्या राज्यघटनेचा मॅक्झिमम पार्ट जो आहे तो आपला जो 1935चा कायदा आहे, तो कायदा त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्यातून सर्वात जास्त तरतुदी आपण या घेतलेल्या आहेत. भारतीय शासन कायदा 1935 मधून. याच्यामध्ये जी संघराज्य योजना आहे, न्यायव्यवस्था असेल, आणीबाणी विषयक तरतुदी असतील आणि राज्यपालांचं पद, त्याचबरोबर UPSCशी रिलेटेड म्हणजे संघ लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो, तर या सगळ्या तरतुदी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेल्या आहेत. ब्रिटिश घटनेवरून पण, अर्थात ब्रिटिश लोकांनी आपल्यावरती राज्य केलं म्हणजे ब्रिटिश घटनेचा प्रभावही आपल्यावरती मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. ब्रिटिश घटनेकडून आपण संसदीय शासन पद्धती घेतलेली आहे, कॅबिनेट व्यवस्था त्यांच्याकडून घेतलेली आहे, द्विग्रही संसद म्हणजे लोकसभा राज्यसभा हे आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. कायद्याचे राज्य ही एक कन्सेप्ट आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. एकच नागरिकत्व आपण जस्ट आत्ता पाहिलं, आणि त्याचबरोबर संसदेचे जे काही विशेषाधिकार आहेत ते आपण ब्रिटनकडून घेतलेले आहेत. त्यानंतर एक महत्वाची घटना येते ती म्हणजे USA ची घटना. तिथूनही आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत, त्याचबरोबर उपराष्ट्रपती हे पद आपण घेतलेलं आहे. पण भारताचे उपराष्ट्रपती आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती याच्यामध्ये काही बेसिक डिफरन्स आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर न्यायव्यवस्था ही आपली स्वातंत्र्य आहे, ते सुद्धा आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेलं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन अतिशय महत्वाचा पार्ट जो की भारताच्या संविधानाच्या मूलभूत वैशिष्ट्य आहे तो आपण अमेरिकन घटनेकडून घेतलेला आहे. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी जी महाभियोगाची पद्धती असते ती अमेरिकेकडून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धती सुद्धा आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्यानंतर येते कॅनडाची घटना. कॅनडाची घटना इथून आपण प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य म्हणजे आपल्याकडे जर आपण पाहिलं
राज्यालाही काही अधिकार आहेत, केंद्रालाही अधिकार आहेत. पण इथे वरचढ नेहमी कोण ठरतं? तर केंद्र. तर ही जी तरतूद आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं की काही सूची दिलेल्या आहेत राज्यघटनेमध्ये, जसं की राज्य सूची आहे, संघ सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. तर याच्यामध्ये राज्य सूची, त्यानंतर म्हणजे ज्या 3 सूची दिलेल्या आहेत, हे सोडून जर काही विषय असतील तर ते अधिकार सगळे जातात कोणाकडे? केंद्राकडे. म्हणजे इथे परत एकदा प्रभावी झालं केंद्र, आणि ही तरतूद सुद्धा कॅनडाकडून घेतलेली आहे. राज्यपालाचं पद आपण 1935च्या कायद्यामधून घेतलेलं आहे. मात्र राज्यपालाची नेमणूक जी आहे ती केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यावरती केली जाते. ती नेमणूक करण्याची पद्धती किंवा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून त्याची नेमणूक, ही जी गोष्ट आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार अधिकार क्षेत्र, म्हणजे तुम्हाला माहिती की राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतं कोण? तर सर्वोच्च न्यायालय. आणि ही तरतूद सुद्धा आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. आयरिश घटना जी आहे, म्हणजे आयर्लंडची घटना, त्यांच्याकडून घेतलेला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक किंवा तरतूद ती म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत सुद्धा आपण आयरिश घटनेकडून घेतलेली आहे. आणि राज्यसभेवरती काही सदस्यांचं नामनिर्देशन करण्याची पद्धती सुद्धा आयरिश घटनेकडून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाच्या घटनेकडून आपण समवर्ती सूची घेतलेली आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर ज्यावेळेला संसदेच्या 2 सभागृहांमध्ये एखाद्या विधेयकावरून वाद होतात त्यावेळेला त्यासाठी एक संयुक्त बैठक बोलवली जाते. आणि ही तरतूद आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य सुद्धा ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. आपल्या प्रास्ताविकेमध्ये आपल्याला काही काही शब्द आढळतात, जसे की स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, समता आहे, त्याचबरोबर गणराज्य आहे. तर ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण फ्रान्सच्या घटनेकडून घेतलेल्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण घटनेमध्ये जर आपल्याला ज्या गोष्टी चेंज करायच्या आहेत त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते. तर घटना दुरुस्तीची पद्धत जी भारतामध्ये आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक किंवा त्यांची नेमणूक, त्यांची जी पद्धती आहे नेमणुकीची, ती सुद्धा दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. मूलभूत कर्तव्यांच्या टॉपिकमध्ये आपण पाहूच, तर मूलभूत कर्तव्ये ही आपण रशियाकडून घेतलेली आहेत. आणि त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या 3 गोष्टी, म्हणजे आपण ऑलरेडी एक प्रश्न पाहिला होता की आर्थिक न्यायाचं तत्व जे आहे ते खालीलपैकी कशातून प्रकट होतं? उद्देशिकेमध्ये एक आहे आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. तर हे जी न्यायाची कन्सेप्ट आहे ती आपण सोव्हिएत रशियाकडून घेतलेली आहे. त्यानंतर कायद्याने प्रस्तावित पद्धत ही जपानच्या घटनेकडून घेतलेली आहे. आणि आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होतात, ही तरतूद आपण जर्मनीच्या घटनेकडून घेतलेली आहे. लक्षात घ्या की आणीबाणीच्या तरतुदी ज्या आहेत त्या भारतीय शासन कायदा 1935 मधील आहेत, पण आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होतात ही तरतूद जर्मनीकडून आहे. सेम तसंच राज्यपाल हे पद आपण भारतीय शासन कायदा 1935 मधून घेतलंय, पण राज्यपालाची जी नेमणूक केली जाते ती मात्र आपण कॅनडाच्या पद्धतीवरून घेतलेली आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये असतील, स्रोत असतील, तर हे आपण कव्हर केलेलं आहे. 371 कलमाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की 371 या कलमाशी रिलेटेड ट्रिक किंवा डिटेल्स ज्या आहेत त्या सेपरेट एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील. ते तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायचं आहे, कारण आयोगाला नेहमी एक सवय आहे गुगली फेकण्याची. तर मे बी असं होऊ शकतं की चर्चेत 370 होतं तर मुलांनी 370 करून ठेवलं म्हणून आयोगाने 371 वरती प्रश्न विचारला आणि मुलांना आलंच नाही, असं होऊ नये. ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा की तुम्हाला कलम 371 सुद्धा व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे उरलेले टॉपिक आहेत ते कव्हर करणार आहोत. आणि मला आशा आहे की या प्रश्नांमधून तुमची तयारी होत असेल, कंटेंट तुमच्या लक्षात येत असेल, आणि बाकीचे जे आपले स्ट्रॅटजीचे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही चांगला स्कोर करू शकता. लेक्चर आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.